हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे बुधवार आणि आम्ही गेलो होतो दवाखान्यात, कारण बुधवारी सुट्टी होती या दोघांना पण। त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आज लास्टचा दिवस सुट्टीचा आहे तर दाताचं करून घ्यावं। एवढे दिवस झाले मी आज जाऊ उद्या जाऊन करून ढकलत नेत होते। फायनली गेले आणि माझं गेल्या काम झालं। म्हणजे दुपारी गेलेलो आम्ही 11:30-12 वाजता गेले होते मी आणि लगेच मग थोड्या वेळाने आमचा नंबर आला एक पेशंट झाल्यानंतर आणि मग त्या मॅडमनी लगेच माझ्या दातांचं केलं। 10-15 मिनटं गेली माझ्या ते दातांचं पूर्ण कीड वाढत चाललेली खूप। त्यांनी कीड काढताना एवढा त्रास होतो ना, लय दुखतं। त्याच्यामुळेच मी एवढ्या दिवस केलं नव्हतं, मला लय भीती वाटायची। ते दाताचं ना एवढं डेंजर ना, ते मशीन नाही करतात ते कीड काढताना एवढं दुखायचं ना की काय बोलायचंच नाही, एवढं दुखायचं। आणि कधी तर ते इंजेक्शन वगैरे पण देतात दाताच्या इथं, त्यामुळे तर एवढी भीती वाटते ना, त्यामुळे एवढे दिवस मी गेले नव्हते। पण ते वाढत चाललेलं आणि व्यवस्थित दिसत नव्हतं आणि इंस्टाग्रामला तर सगळेच मला काय बोलायचे की दातावरून, त्यामुळं म्हटलं जाऊ दे तर फायनली आपण करावं। मग बघा इथे हॉस्पिटलला गेल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतलेला। तर ह्या दोघांना कुठं ठेवायचं, सुट्टी होती, ह्या दोघांना पण घेऊन गेलेले, कारण आराध्याचं पण दाढ दाखवायची होती, फोडी येते सारखी म्हणून। तर आराध्याची पण दात किडली दुखत होती, तेव्हा पण ते सिमेंट भरून आणलेलं, पण ना तिला सारखी दुखती आणि फोडी येते तिथं आणि खूप तिचं दुखतंय, त्यामुळे म्हटलं तिचं पण दाखवावं। मग दोघींचं पण एका ह्याच्यात काम केलं, पण माझं लगेच झालं। आराध्याचं उद्या यायला लागणार होतं आणि इथे मी आदिराजला ओरडत होते, कारण तो कुठं जरी गेला ना शांतच बसत नाही, काहीतरी उच्चापत्या करतच असतो। आणि तो फिश टँकशी तिथं फिशभर खेळला आणि नंतर ड्रॉवर वगैरे उघडत होता, त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं तुझं सगळंच दात काढायला लावते डॉक्टरला। तर संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉग घेतला। तर आज बुधवार होता आणि गणपती बाप्पा अनंत चतुर्थी हे झालेलं होतं, तर यांना खूप दिवसातून नॉनव्हेज आज खायचं होतं। तर मग म्हटले मटनच आण। मी चिकन करायचा विचार केलेला, पण हे म्हटले नाही मला मटनच पाहिजे। मग मी मटन जाऊन आणलं आणि मग त्याच्यानंतर मस्त असं मटन बनवलं। तर आम्हाला नॉनव्हेज असलं ना की एकदम तिखट लागतं, झणझणीत लागतं, अजिबात आळणी वगैरे आवडत नाही। तर मस्त झणझणीत असं मटन भाकरी वगैरे मी केलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट व्हिडिओ घेतलाय। बर्फ देऊ शकायला टिश्यू पेपर घे आणि हे तोंड पुस नंतर ना। तर आराध्याच्या आत्ता आम्ही आलोय दाढ काढून, कारण लय किडलेली आणि सारखी तिला फोडी यायची, इथं सारखी दुखायची, सारखं म्हणजे आठवड्याला चालूच आहे का नाही आराध्या। एवढं दुखायचं तिचं। डॉक्टर काल माझं दाताचं केलं तेव्हाच तिचं दाखवलेलं, तर डॉक्टर म्हणलेले औषध देऊन 2-3 महिने वाट बघूया पडल, पण मी नाहीतर काढूया म्हणले, कारण खालून झिजलेली लय दाढ। तर मग मी म्हटलं नाही काढाच। तर आज आमची अपॉइंटमेंट होती 7 वाजता। मग गेलो आणि आराध्याला इंजेक्शनच देऊन दिलं नाही, एवढं तिला धरलेलं तरी ती नाही एवढी घाबर, तिला 2-3 माणसं धरायला लागतात। खेळा सगळे मिळून खेळा। तर तिला धरलेलं तरी पण नाही, तिने इंजेक्शन देऊनच दिलं नाही, तोंड असं घट्ट दाबून धरलेलं, नाहीच देऊन दिलं। शेवटी इंजेक्शन त्यांना ठेवावं लागलं। मग इंजेक्शन तिने देऊन नाही दिलं, मग डॉक्टरांनी स्प्रे मारला, तरी पण लय रडली, दुखणारच ना। माझंच एवढंसं काम होतं इथलं, तरी पण एवढं दुखत होतं कीड काढताना, तर लय वरडत होती, मला तर बघूच वाटत नव्हतं। 5-10 मिनिटातच झाली काढून आणि लय खराब झालेली, किडलेली लय। खालून नवीन येते त्यामुळं काढली, ते म्हणले नवीन येत असेल तरच काढायची, नाही तर नाही काढायची। मग त्या दिवशीच त्यांनी एक्सरे ते काढलेला त्याचं हे, आणि येत होती खालून दाढ उगवतीये, त्याच्यामुळे मग काढली आहे। तर आता मला स्वयंपाक करायचा, अजून 7:30 वाजून गेलेत, जायचं होतं, त्याच्यामुळे 6:30ला ती आली स्कूलवरनं, तिला थोडंसं खायला वगैरे घातलं, फ्रेश होऊन मग लगेच 7 वाजता आम्ही गेलो। तर भात ठेवलाय आणि इथं सकाळी पालकची भाजी घेतली बघा। तर पालकची भाजी आता साफ करून मला बनवायची आहे। आता हे येतील म्हणतील स्वयंपाक नाही झाला, आता उरकते पटपट। आणि माझी पण हिरडी सुजली आहे, कालपासूनच दुखते,
तर लय काल तर त्याच्यामुळं कान पण दुखत होता माझा हिरडीमुळं. तर सकाळी थोडी मिठानं घासली मी, थोडासा फरक पडलाय. आता बघू संध्याकाळी पण घासेल. मिठानं फरक पडतो हिरडीला, सुजली असली तरी कमी होते आणि दुखायची पण कमी होते. आता दुखायची पण माझी कमी झाली. नाहीतर कान ह्याच्यामुळं काल एवढा कान दुखत होता ना हिरडीमुळं. आणि आता मिठाचं चोळीन मग चोळीन करून मी चोळलंच नव्हतं. तर पालकची भाजी निवडते आणि पटकन स्वयंपाक करून घेते. आराध्याला 1 तासानं आईस्क्रीम द्यायची खायला, कारण इथं थंड लागलं पाहिजे. तर मग आणि थोडं थोडं बर्फानं पण शेकायला लावलंय. आत्ताच थोडंसं शेकलंय. का नको काढू, 1 तासाला काढायला लावलंय शेकायला. बर्फ वितळला असेल तिला आता. हाय हाय थोडासा दर शेक. तुझ्या हाताने हलका हलकं शेका. बाहेरूनच बाळा गालाला. मला शेकून देत नव्हती आणि आता म्हणती तिच्या मनानच म्हणली शेकायला दे. तर 1 तासाने तिला आता आईस्क्रीम आणून देईल. बघू आता काय होतंय काय माहित. उद्यापर्यंत औषधं पण दिलेत. दुखायचं वगैरे थांबतंय का नाही. तर चला स्वयंपाक करते. तर आज परत कंटिन्यू करते. तर हे सांगायचंय की दातांसाठी मग माझा खर्च किती आला ते तुम्हाला सांगते. तुम्ही ना याच्या अगोदर व्हिडिओमध्ये किंवा इंस्टाग्रामवर तर तुम्हाला बघितलं ना तर दिसणार की किती काळे झालेले, 2 दात काळे झालेले म्हणजे किडलेले. एवढं विचित्र दिसायचं, पण मला भीतीच लय वाटायची दवाखान्यात जायची. त्याच्यामुळं मग मी जायचे नाही, पण म्हटलं जाऊ दे फायनली आपण करावंच, कारण खूप विचित्र आणि ते वाढत चाललेलं त्यामुळं. आणि ह्यांनी तर किती मागं लागलेले की जा म्हणून, सुट्ट्या आहेत पोरांना तेव्हा जा जा. मीच गेले नाही आणि फायनली काय गेले आणि करून आले. तर झालं तर 15-20 मिनिटातच काम झालं, पण तेवढ्यासाठी पण मी जात नव्हते. तर 2 दात होते माझे, बोलले की ते 2 दात खराब झालेत. त्याच्यामुळं मग पर दाताला म्हणजे एका दाताला 1000 रुपये घेतले त्यांनी. 2 दाताचे त्यांनी 2000 रुपये घेतले. आणि याच्या आधी पण मी तिथं गेले ना, त्यामुळे त्यांचे चार्जेस नाही घेतले काय, फक्त 2000 मध्ये केलं. आणि आराध्याचं जे दाखवलं पहिल्या दिवशी, तर त्यांनी औषध लिहून दिलेलं आणि ते एक्सरे वगैरे काढलेला. त्यांची फी असे 300 रुपये घेतले, म्हणजे 2300 रुपये घेतले. आणि लहान मुलांची दाढ काढायला 500 रुपये म्हणले कंपल्सरी मी घेते, म्हणजे 500 रुपये फक्त घेतात. तर मग 500 रुपये आराध्याची दाढ काढायला घेतले असं. तर माझे जास्त झाले, 2000 रुपये घेतले. सिमेंट भरलं फक्त. अगोदर क्लीन केलं, कीड सगळी काढली. कीड काढली ना, 2 दातांच्या मध्ये एवढं मोठं अंतर पडलेलं, म्हणजे पूर्ण भेग दिसत होती आणि आरपार सगळं दिसत होतं एवढं, म्हणजे कीड त्यांनी काढलेली. आणि मग परत ते दातांच्या मॅच नुसार, म्हणजे जसे दात आहेत त्याप्रमाणे त्यांच्याकडे ते सिमेंट असतं, ते त्यांनी भरलं. आणि एवढं डेंजर ना, मी म्हटलं मला 2 दिवस तरी काय करता यायचं नाही, पण नाही लगेच झालं. पण आराध्यानं बिचारीनं लय सहन केलं. जी दाढ काढली ना एवढी वरडत होती, पण तिला पण औषध वगैरे दिलेलं, त्याच्यामुळं झालं 1-2 तासाने ओके झाली ती आईस्क्रीम वगैरे खाऊन. तर आता मी तुम्हाला दाखवतेय. ह्यांनी मला ना लय भारी साडी घेतली दसऱ्यासाठी. दसऱ्याला असते यात्रा, तर त्यासाठी ह्यांनी एवढी महागाईची साडी मला घेतली ना की आम्ही त्या दिवशी गेलो होतो वाशीला. तर इंस्टाग्रामवरतीच श्री पेशवाई म्हणून त्यांचं दुकान आहे वाशीला. तर इंस्टाग्रामवरती मला त्यांचे बरेच मेसेज येत होते की ताई आमच्या दुकानात या, साड्या बघा, आमच्या दुकानात या एकदा तरी खरेदी करायला. तर जाईन म्हणत होते, मला टाइमच भेटत नव्हता. मग त्या दिवशी गेलो होतो आम्ही, गणपतीच होते तेव्हा, गणपती बघायला गेलेलो. तेव्हा म्हटलं वेळ काढून ह्यांना जाऊया एकदा, बघून तर येऊया. मग गेलो आणि मग तिथं गेल्यानंतर काय असल्या भारी साड्या होत्या ना, माहिती ना आपल्या बायकांचं कसं. आणि मग मला हे म्हणले काय नाही घ्या, असं ना तसं, तुला दसऱ्याला मी साडी घेणारच आहे तर घे तुला. मग मी माझं कधी पण ना पैसे वाचवायची कामं मी करते. मला एवढं महागायचं म्हणलं की बाबा नको, याच्यात मी दुसऱ्या साड्या किती घेईन किंवा ड्रेस किती घेईन असं होतं. त्यामुळे मी काय जास्त महागायच्या भानगडीत पडत नाही. पण त्यांनी मला 2-3 साड्या नेसून दाखवल्या तिथं ना. ते आपल्याला जी चॉईस होईल ना साडी, ती स्वतः नेसून दाखवतात. लय भारी, दुकान पण छान आहे. मी इंस्टाग्रामवरती याचा व्हिडिओ टाकणार आहे, येईलच लवकर. पण ह्याच्यात पण सांगते, इथं फक्त तुम्हाला साडी दाखवते.
आणि खूप साड्या त्यांनी मला नेसून पण दाखवल्या आणि तर मला काय एवढ्या पसंत नव्हत्या, त्यांना पण पसंत पडत होती, ती मला नव्हती पडत। आणि मग नंतर मला एक फायनल पसंत पडली पैठणी, ती तुम्हाला आता दाखवते आणि तीच मी घेतली आणि तसा कलर पण नव्हता माझ्याकडे त्यामुळे घेतली। तर हे मला म्हणले की हे मला म्हणत होते की अजून एखादी पण मला ह्याची प्राइस बघूनच मी म्हटलं नको बास एकच, कारण मी साड्या अजिबात नेसत नाही जास्त आणि कपाट भरले ऑलरेडी, त्यामुळं मग नाही घेतली मी, म्हणले एकच बास। तर बघा ही आहे साडी, पैठणी आहे, कारण मला बघितला आवडली। याच्यामध्ये ब्ल्यू एक कलर होता ना असा एक, तर मी दोन्हींमध्ये कन्फ्यूज होते की कोणती घेऊ। तर वाशीला श्री पेशवाई म्हणून दुकान आहे, प्रशांत ज्वेलरच्या अगदी बाजूलाच आहे। प्रशांत ज्वेलर मध्ये पण आम्ही जायचो, पण मी कधी गेले नव्हते दुकानात, त्यांचा मेसेज वगैरे आल्यानंतर मी गेले। एवढ्या भारी साड्या आहेत ना तिथं की तिथं गेलं ना की कोणच असं मोकळं येणार नाही, एवढ्या भारी साड्या, सगळ्या साड्या आहेत डेली वेअरच्या, आपल्याला देण्या घेण्यासाठी लागतात त्या, म्हाताऱ्या बायकांच्या असतात ना, सगळ्या साड्या तिथं मिळतात आणि जी आपल्याला साडी आवडेल ना ती ते नेसून दाखवतात, स्वतः नेसून दाखवतात। तर मला ते एक बरं वाटलं। खूप छान दुकान पण त्यांनी व्यवस्थित सेट म्हणजे हे केलेलं आहे। मी इन्स्टाला व्हिडिओ टाकणारच आहे, नक्की बघा, इन्स्टा आयडी पण खाली देईल मी, तिथे जाऊन नक्की बघा तुम्ही व्हिडिओ। तर ही साडी आहे बघा, मला ट्रेंडिंग पण वाटते, कारण बऱ्याच अशा रील्स मध्ये बघा दिसतात साड्या। तर आणि असा कलर पण नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मी ही घेतली। तर अशी आहे बघा साडी, मला नेसल्यानंतर तर रील्स वगैरे दिसणारच, जास्त काय दाखवत नाही मी खोलून। असे एवढे मोठे काटे, पैठणी एकदम सॉफ्ट सिल्क पैठणी, सॉफ्ट आहे नेसायला वगैरे, त्यामुळे मी घेतले। आणि याच्यामध्ये पण डिझाईन अशा भरपूर होत्या, तर मी ह्या डिझाईनची घेतली। एवढी महागाईची साडी घेतली मी, एवढ्या नेसत पण नाही तरी पण घेतली। तर असा पदर आहे बघा। तर आता मला ह्याच्यावरला ब्लाऊज शिवायचा आहे, आणि तर आता कसा ब्लाऊज शिवू तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा। ह्याच्यावरला आरी वर्क मध्ये शिवू की साधा शिवू, स्लीव्स कशा ठेवू, शॉर्ट ठेवू, लॉंग ठेवू, कशा ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा प्लीज, मला दसऱ्यापर्यंत रेडी करायची आहे। आणि आरी वर्क कसं वाटेल सांगा ते पण। तर असा ब्लाऊज आहे बघा, तो पण अजून नाही मी शिवाय दिला, द्यायचा आहे। तर मी कन्फ्यूज आहे की कसं करू, म्हणजे आरी वर्क करू त्याच्यावर, स्लीव्स कशी ठेवू, शॉर्ट ठेवू का म्हणजे लॉंग ठेवू इथपर्यंत, ते कळत नाहीये। तर तुम्ही जर आसपास जवळ इथे असाल वाशीच्या, तर नक्की या दुकानात जा, श्री पेशवाई म्हणून, खूप मस्त साड्या आहेत तिथे। तर मला तर जाम आवडली साडी, माझ्याकडे एक पैठणी होती, आता ही दुसरी आली पैठणी। तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला, आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा की मी ब्लाऊज कसा शिवते। चला बाय।